सांगितलं की फ्रेंडचं काम झाल्यावर तो सांगणार, मग तू का नाही सांगितलं? तुझ्यामुळे सिक्रेट राहिलं. अगं सावी, पण अजून आमचं काम पूर्ण झालंच नाहीये ना. नाही, तू खोटं बोलते. झालंय तुमचं काम. अगं पण नाही, मी नाही. सावी, अगं काय सांगणार होतीस ते तर सांग की. सावी, सावी थांब. सावी थांब. काय कटकट हिची. ही शाळी होती ना तेव्हा हिने असंच धैर्यांना पत्राला बांधून ठेवलं होतं, आणि आता वेळ लागलाय तरी तेच चालू आहे. नाही, धैर्यांच्या आयुष्यात परत जागा मिळवायची असेल तर काय वाटेल ते करून या सावीला आधी दूर करावं लागेल, नाहीतर ही अशीच आमच्या मध्ये 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 येत राहणार. सावी, 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 सावी बाळा दार उघड. सावी, 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 सावी दार उघड. सावी सॉरी का, चुकलं माझं, दार उघड प्लीज. सावी, तुला मला काहीतरी सिक्रेट सांगायचं होतं ना. बघ मी आलोय, सांग मला, पण आधी दार उघड. धैर्य, खूपच दुखावली गेली आहे का ती? सावी, सावी दार उघड बाळा. या रूम मध्ये का नाही एक गुड गर्ल लपली आहे, आणि आता मी 3 म्हणायच्या आत ती दरवाजा सुद्धा उघडणार आहे. 1 2 ती गुड गर्ल. बरं, मला कुणीतरी काहीतरी सिक्रेट सांगणार होतं. काय होतं बरं ते? फ्रेंड, तुला माहितीये नीता काकूचं काहीतरी सिक्रेट आहे. नीता काकूच? कसलं सिक्रेट? तू का आली इथं? तू नाही यायचं. तू नाही आवडत मला. सावी, असं नाही बोलायचं. असंच बोलायचं. ते खोटारडी आहे ना, मग ती का आली इथं? सावी, सांगितलं ना, असं नाही बोलायचं बाळा. नाही, ते नको. तू जा. सावी, अगं मी नाहीये खोटारडी. सावी, सॉरी सावी काय करतेस? सावी, बास झाला आता. सावी नको ना. सावी बास. सावी, अगं धैर्य, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. लहान मुलांसारखं वागते या होती, आणि लहान मुलं ना एकदा हट्टाला पेटले की कोणाचंच ऐकत नाही. तुम्ही शांत व्हा बरं. धैर्य, वा 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 इरा, या दोघांच्यात फूट पाडायचा टेलर तर धमाकेदारच झालाय.
आता असंच दोघांना वेगळं करणार आहे.